मला ते कुणाला सांगायला नाही आवडत, की मी कुणासाठी काय केले. वाघोलीमध्ये ट्रॅफिकचं प्रमाण खूप सर्वात जास्त आहे. याची काय कारणं वाटतात? किंवा मग आपल्या शेतातून लोकांना धान्य वाटप असतील, हं. अशी बरीचशी कामं आमच्या सासऱ्यांनी तेव्हा केलेली आहेत. पण आपली सुरुवात कशी झाली राजकारणामध्ये काय सांगाल? ते आमचं कुणीच विरोधक नाहीये. सांप्रदायिक वारसा कुठून मिळाला? खुर्ची मिळाली किंवा पद मिळालं, सर्वात आवडती कविता आपली कुठली आहे? मग त्यांच्या इच्छेसाठी मी राजकारणात उतरले खरी. अशी कोणती कामं आहेत का त्यांनी केलीत आणि त्याचा आज देखील लोकं उपभोग घेत आहेत, त्याचा फायदा लोकांना होतोय? खरं तर मला राजकारणात जायचंच नव्हतं. आपल्या आयुष्यातील आदर्श कोण आहेत किंवा आदर्श कोणाला मानता काय? मग कविता रचल्या पाहिजेत, कविता लिहिल्या पाहिजेत आणि त्या आपणच गायल्या पाहिजेत, याची मागची काही कारणं आहेत? तिकडे गेल्यानंतर थोडीशी आपण भिक्षा मागायची, म्हणजे भीक मागायची थोडक्यात. आणि जर तुम्हाला भीक मिळाली तर तुम्ही नशीबवान. आपल्याला वाचनाची आवड आहे, तर आपण आवड कोणाला वाचता किंवा कुठल्या लेखकाची पुस्तकं वाचता? की जर एखादी व्यक्ती काम घेऊन आली आणि तिचं काम नाही केलं, तर तुमचं आणि माझं भांडण होणार. ह्यांनी केलेल्या कामातून जेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरचं मी समाधान पाहिलं, तेव्हा मलाही असं वाटलं की अरे नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं वैयक्तिक या चॅनलवरती. वैयक्तिकच्या माध्यमातून आता सध्या आपण वेगवेगळ्या राजकीय लोकांना भेटतोय, जे इच्छुक आहेत आणि जे काही आता निवडणूक लढवत आहेत पुणे महानगरपालिकेची. इतर देखील आपण इंटरव्ह्यू केल्यात, त्यांच्याबरोबर चर्चा केली, विषय तसे घेतलेत. आज आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक 3 मधून जे उमेदवार आहेत, त्यांनी आत्तापर्यंत केलेली कामं भरपूर सारी आहेत. त्याचबरोबर आजपर्यंत त्यांनी समाजसेवेमध्ये काम केलं आहे. याआधी देखील काही निवडणुका लढवल्या आहेत. आजची निवडणूक वेगळी त्यांच्यासाठी अशी आहे, की ते महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत. यामध्ये जर पाहिलं तर त्यांना वेगवेगळे कविता असतील, प्रवचन असेल, कीर्तन असेल, समाजसेवा असेल, लोकांसाठी वेगवेगळी कामं केली आहेत. ती कशा पद्धतीनं केली आहेत, ती काय केली आहेत, आजच्या या चर्चेच्या माध्यमातून त्यांच्यावरती गप्पांच्या माध्यमातून जाणून घेऊ. आजचा विषय असा आहे, की विषय वेगवेगळे येतील. आपण याचं निवारण कशा पद्धतीनं काकी करतायत, आपल्याबरोबर चर्चेसाठी आहेत. मीना काकी, सातव पाटील यांच्यावरती चर्चा करू. मॅम, तुमचं वैयक्तिकवरती स्वागत करतो. नमस्ते. सांगितल्याप्रमाणे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपण घेतोय. आज तुम्ही चर्चेसाठी आलात त्याबद्दल मी धन्यवाद देईल. आपण सुरुवात थोडंसं तुमचा प्रवास इथून सुरुवात करू. लास्टला आपण घेऊया राजकारण, समाजकारण, केलेली कामं, तुमचं असलं विजन या सगळ्या विषयावरती मी येईलच. पण आपली सुरुवात कशी झाली राजकारणामध्ये काय सांगाल? खरं तर राजकीय वसा आणि सामाजिक कार्य हे मला माझं माहेर आणि सासर दोन्हीकडे मिळाले. सासरी पण माझे चुलते बापूसाहेब शामराव बराटे यांनी 35 वर्ष वारजेमाळवाडीचे सरपंच होते. त्याच्यानंतर माझा मोठा भाऊ श्रीकृष्ण बराटे हाही कित्येक वर्ष वारजेमाळीचा सरपंच होता. माझे वडील विशदंडाधिकारीचं काम केले. माझा भाऊ भोला उर्फ संजय बराटे हाही समाजकार्यात आहे. परत चुलत भाऊ दिलीप बराटे हा उपमहापौर होता. असा राजकीय वारसा आमच्या घरातनंच आम्हाला लाभला आहे. आणि त्याच्यानंतर सासरी आल्यानंतर अ, राजकारणाचं इकडे पण माझे मोठे दीर स्वर्गीय माणिकराव सातव पाटील हे अ, पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. सरपंचांचं त्यांनी वाघोलीचे सरपंच होते. माझे मिस्टर संजय अमृतराव सातव हे पण वाघोलीचे सरपंच, उपसरपंच होऊन गेलेले आहेत. सासरे माझे पोलीस पाटील होते. ते पण वाघोलीच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांचं खूप मोलाचा वाटा आहे. म्हणजे दोन्हीकडनं मला राजकीय पण आणि समाजकार्य पण हे दोन्ही वसे मी माझ्या सासर-माहेरकडनं घेतलेत. याचबरोबर आपण देखील राजकारणामध्ये काम केलं पाहिजे याच्यामागची काही कारणं आहेत? कारण का ही सगळी मंडळी जर पाहिली, सासरची असतील किंवा माहेरची असतील, मोठ्या-मोठ्या पदावरती काम केलंय. खरं तर ह्यांच्या सगळ्यांची कामं पाहिली आणि ह्यांनी केलेल्या कामातून जेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरचं मी समाधान पाहिलं, तेव्हा मलाही असं वाटलं की अरे समाजसेवेसाठी बाहेर पडावं आणि त्याच्यातनं जर राजकीय खुर्ची मिळाली किंवा पद मिळालं, तर त्यातनं आपण लोकांची मोठी-मोठी कामं करू शकतो आणि अ, जनतेच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहू शकतो. जे मी त्यांच्या माध्यमातून पाहिले. तर तो एक मला एक प्रेरणा मिळाली की आपण त्या मार्गाने गेले पाहिजेत किंवा ते कार्य केले पाहिजेत, की ज्यातनं आपण समाजाची सेवा करू शकतो आणि लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहू शकतो. याच्यामध्ये जर पाहिलं तर दोन्ही कुटुंबाकडनं तुम्हाला वसा वारसा मिळाला आहे. त्यांची काही नेतृत्व शैली हीच तुम्ही घेऊन पुढे जाणार आहेत? हो, नक्कीच. बरं.
याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत केलेली कामं आपण मगाशी गप्पा मारताना तुम्ही सांगितलत, की मला थोडंसं समाजासाठी मी काम करते, पण त्याआधी देखील मी धर्मकार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलंय. म्हणजे तुम्ही केलेली कामं मला मोबाईलवर दाखवली आहेत किंवा हं. गायलेल्या गीतं असतील, कविता असतील. थोडंसं हा अँगल एक आणि समाजसेवेचा अँगल असे दोन्ही जर अँगल मला सांगितलेत, हे सलग 2 प्रश्न आहेत. हं. ते कशा पद्धतीनं? याची सुरुवात कुठून झाली? खरं तर सांप्रदायिक आवडतं ही मला आहेच. मला सांप्रदायिक क्षेत्र आवडतं आणि आता सांप्रदायिक क्षेत्राबरोबर मी राजकीय क्षेत्रात पण उतरली आहे. खरं तर छत्रपती शिवरायांचे गुरु हे तुकाराम महाराज होते बरोबर. आणि छत्रपती शिवरायांना एक संतनीती, युद्ध संगतीबरोबर संतनीती होती. त्याच्यामुळे त्यांचा जो कारभार होता, तो खूप प्रामाणिक, सत्यवचनी आणि स्वच्छ सुंदर असा त्यांचा कारभार होता. म्हणूनच ते आज राजा ठरले आणि सगळ्यांच्या मनावर त्यांनी राज्य केलं. तर तशा प्रकारचा हा असा एक प्रवास मला वाटतो, की अ, राजकीय क्षेत्र असू दे किंवा सांप्रदायिक क्षेत्र असू दे, या माध्यमातून आपण जर कामं केली. सांप्रदायिक क्षेत्रात तर मी खूप काम केले. मी स्वतः नाम घेतलंय. म्हणूनच नावापाठीमागं माझ्या हबप हसतमुख व्यक्तिमत्व मी नका की त्यांच्या जातो असं माझ्या बोर्डवरती पण लिहिलंय. हे नाव बिव मिळवायला याला खूप कष्ट आहेत म्हणजे ॲक्चुअली. आणि सांप्रदायिक क्षेत्रातून काम करत असताना मग अन्नदान असू देत किंवा कुठल्याही एखादा कीर्तनकार घडणार असेल, विद्यार्थी घडणार असतील किंवा त्यांना टाळ पकवादाचे वाद्य साहित्याचं असू देत. अशा भरपूर प्रकारात मी सगळ्यांना मदत केलेली आहे आणि करत राहते. खरं तर माझं असं आहे, की मी केलेली मदत कधीच बोलून दाखवत नाही. मला ते कुणाला सांगायला नाही आवडत, की मी कुणासाठी काय केलंय किंवा मला तुम्ही माझं अकाउंट जरी उघडून पाहिलं, तर तुम्हाला कधीही कुठं दिसणार नाही, की काकींनी कुठं मदत केली किंवा काय दिलं. हे मी कायम गुप्त ठेवते. राजकीय माध्यमातून जर आपण काही कामं केली, तर ती केलीच व्हायरल म्हणजे. पण अशी नाही. काकींनी राजकीय वारसा सांगितला, सांप्रदायिक वारसा सांगितला नाहीये. सांप्रदायिक वारसा कुठून मिळाला? सांप्रदायिक वारसा माझ्या आईकडनं मिळाला. आई काय करायची? माझी आई माळकरी आहे आणि आमच्या आजोबांनी शामराव बराटे यांनी पांडुरंगाचं मंदिर बांधले. आमच्या घराला शहरात चिकटूनच पांडुरंगाचं मंदिर आहे. तशा आम्ही 7 बहिणी आहेत. सख्या आणि चुलत धरून. आम्ही सख्या 4घी आणि 7 जणी. तर आमच्या इथे एक पांडा पाडून दिला होता आमच्या घरातल्यांनी, की मोठ्या मुलींनी मंदिराची सेवा करायची, झाडून, पुसून, पांडुरंगाची अंघोळ वगैरे. हां. तिचं लग्न झालं की दुसरीने करायचं. तिचं लग्न झालं की तिसरीने. असं प्रत्येक मुलीने आमच्या इथे पांडुरंगाची सेवा केलेली आहे. माझी आई, आत्या, माझी आजी. माझी आजी त्या काळी तिचा संपूर्ण हरिपाठ पाठ होता. त्या काळी तिने ह्याची यात्रा केलेली आहे आपल्या 84 कोटी यात्रा झालं, परत आपल्या चारीधामची यात्रा झालं. अशा माझ्या आजीने यात्रा केल्यात आणि देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय ती कधी जेवली नाही. तसंच माझ्या आईचं पण आहे आणि आता माझा भाऊ भोला उर्फ संजय बराटे हा पांडुरंगाची सेवा, पूजा, नैवेद्य, हार, नारळ सगळं म्हणजे छान करतो. मग तो असा जो आहे सांप्रदायिक, तो मला तिकडनं मिळालेला आहे खरा आणि त्याच्यावरतीच मी पुढं ते सगळं चालू ठेवलं. आई आमची अशीच भजनं म्हणायची. आम्ही घरी आलो एकत्र बहिणी वगैरे सगळे जमलो, की आमच्या भजनी म्हणणं किंवा गप्पा गोष्टी ह्यात आमची भजनं जास्त असायची. मग आई म्हणायची, मग आईच्या बरोबर आम्ही म्हणायचो. ते म्हणता-म्हणता ती सवय लागून गेली आणि मी बरोबर त्याच्यात ओढली गेली. मग माझे आहेत YouTubeला वगैरे भजन बरेचसे. तर ते मी माझ्या आईकडनं घेतलं. भजनं झाली, कीर्तनं झाली, कविता झाल्या. भजनामध्ये काकड आरती असते ना, हो. तर काकड आरतीला पहाटे आम्ही श्री अनंत मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगया प्रताप जनार्दन आनंद घना विलास. हे सगळं आम्ही म्हणायला माईकवर असायचो बहिणी. बरं. पहाटे 4 वाजता. म्हणजे काकडा संपला, की शेवट आम्ही श्री अनंत मधुसूदन करायचो. तर ते आमचं अजूनही पाठ आहे म्हणजे. मग कविता रचल्या पाहिजेत, कविता लिहिल्या पाहिजेत आणि त्या आपणच गायल्या पाहिजेत. याची मागची काही कारणं आहेत? ही कधीपासून सुरुवात झाली याची? खरं तर कविता माझी मोठी दिरांची मुलगी सारिका बहिरट, परत आमच्या नंदेची मुलगी गौरी तुपे. ह्या दोघींना कवितेचं वेड होतं. त्यांच्या कविता मी वाचायचे आणि असंच बसल्या-बसल्या आपल्याला पण काय सुचतंय का बघावं. म्हणून बऱ्याचशा कविता मी डाउनलोड करून बघायचे. पण नंतर म्हटलं आपण एखादी कविता करून बघूया म्हणून मी तुम्हाला जी ऐकवली ना, नाताला एक घट्ट मिठी मारलीच पाहिजे. ती कविता मी एक अशीच ट्राय केली आणि ती खूप छान एकदा झाली. एकदा परत एकदा आपण आता म्हणू शकता म्हणजे या लोकांना देखील कळेल ती काय कविता आहे? नात्याला एक घट्ट मिठी मारलीच पाहिजेत. मग ते नातं कोणतंही असो. अशी कविता मी केली आहे. ती कविता केली ती खूप छान झाली
त्याच्यानंतर मला एक वाक्य सुचतं, की त्याच्यावर मला अख्खी कविता सुचते आपोआप. बरं. म्हणजे ते आहे काहीतरी टॅलेंट म्हणतात ना तसं. आणि नंतर मी म्हटलं, की "अरे, आपण एवढ्या छान कविता केल्यात." मग त्याच्याकडे मी पाहिलंच नाही. बऱ्याचशा कविता केल्या. मी माझ्या लहानपणीची कविता केली, वामन गोळेवाला. म्हणजे आमच्याकडे एक वामन गोळेवाला यायचा. त्याच्यावरती एक कविता केली मी. माझ्या वडिलांनी खरं-खरं असं विंचू-विंचू चावला, की ते असे पकडून ठेवायचे, विष चढून द्यायचे नाही. त्याच्यावरती पण मी एक खरी कविता म्हणजे बरं. त्यांच्या लाईफमध्ये जे घडलं ते खरं. अशा सगळ्या कविता मी केल्या आणि मग असं वाटलं, की त्या मी नंतर विसरून गेले, की जाऊ द्या चला. त्याच्यानंतर ह्या राजकीय कालखंडीमध्ये मला काही मागे वळून पाहता नाही आलं. नंतर म्हटलं आपली काहीतरी आठवण असू देत त्या कवितांची. म्हणून मी त्या कविता स्वतः म्हटल्या आणि त्याला एक सिम्बॉल लावून ठेवल्या, की ह्या लक्षात राहतील आणि त्या बहुतेक आहेत सोडलेल्या सगळीकडे. सर्वात आवडती कविता आपली कुठली आहे? अ, मला एक कविता पहिल्यापासून खूप आवडती. दुःखाच्या घरी जमली होती पार्टी. बरं. ती सांगू शकते इथे मी. ही मी ऐकली होती. बऱ्याच वर्षापूर्वी ऐकली होती, पण ती मला खूप आवडते म्हणून माझ्या लक्षात राहिली. दुःखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी. दुःखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी. दारू-बिरू पिऊन अगदी झिंगली होती कार्टी. दुःख म्हणाल दोस्तांनो बिलकुल लाजू नका. इतक्या दिवस छळलं म्हणून राग मानू नका. मनात फार साठलं आहे काही सुचत नाही. माझी स्टोरी सांगितल्याशिवाय आता राहवत नाही. मी आणि सुख दोघे जुळे भाऊ होतो. मी आणि सुख दोघे जुळे भाऊ होतो. 5 वर्षाचे होतो तेव्हा जत्रेत गेलो होतो. गर्दी अशी जमली नी गोंधळ असा उठला. गर्दी अशी जमली नी गोंधळ असा उठला. माणसांच्या त्या गर्दीमध्ये सुखाचा हात सुटला. तेव्हापासून फिरतोय शोधत दुनियेच्या जत्रेत. दिसते का सुख माझे कोणाच्याही नजरेत. सुखाबरोबरचे लहानपणीचे क्षण त्याला स्मरले आणि सुखाच्या आठवणीत दुःख ढसाढसा रडले. तेव्हापासून मी पण फिरतोय. दुःखाला शांत करायचा खूप प्रयत्न करतोय. तेव्हापासून मी पण फिरतोय. दुःखाला शांत करायचा खूप प्रयत्न करतोय. जीवनाच्या रथाचे सुख-दुःख आहेत सारथी. जीवनाच्या रथाचे सुख-दुःख आहेत सारथी. सुख मिळाले तर दुःखाच्या घरी मीच देईन पार्टी, मीच देईन पार्टी. वाह! अजून कुठली आहे एखादी? भरपूर आहेत अशा. बरं. की तुम्ही सांगितलंत राजकीय असा वारसा ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. पण पुन्हा आपण याच्यामध्ये प्रवचनं केली पाहिजेत. कारण तुम्हाला आईकडनं वारसा मिळाला भाग वेगळा. पण जेव्हा तुम्ही सासरा आलात, इकडचं बॅकग्राऊंड पाहिलं तर ते देखील पूर्णपणे राजकीय आहे. हं. पण आपण समाजामध्ये जाऊन भजनं असतील किंवा प्रवचन असतील, कीर्तन असतील, याची काय स्टोरी आहे? खरं तर मी खूप साऱ्या यात्रा केल्यात. माझी एक इच्छा होती, की जिथे-जिथे देवाची पावलं पडलीत, तिथली माती आपल्या मस्तकी लागावी. ही पहिल्यापासून मला एक मनात जिद्द होती, की मी सगळ्या यात्रा करणार. म्हणून मी 84 कोस यात्रा केली, चारधामची यात्रा केली, कैलास मानसरोवरची यात्रा केली. अशा बऱ्याचशा यात्रा माझ्या झालेल्या आहेत. आणि देवाचे काही-काही मला संकेत आपण म्हणतो, तसे भरपूर मला अनुभव पण आलेले आहेत. म्हणजे देव भेटला थोडक्यात. श्रीकृष्ण भेटला. ह्याचे अनुभव मी घेतलेत. आता आम्ही ह्याला गेलो होतो 84 कोस यात्रेमध्ये. तिथं अ, मला वाटतं एक ठिकाण आहे म्हणजे नाही का, काय त्या डोळ्यासमोर नाही पण मला आता आठवेना. हं, हं. तिकडे जाऊन थोडीशी भिक्षा मागायची असते म्हणजे नाही का. मग थोडी भीक नर्मदा मागायची. परिक्रमा. नर्मदा परिक्रमेला. नाही, नाही नर्मदा परिक्रमा नाही. कृष्णाच्या तिथं ह्याला आहे ते उत्तर राजस्थानच्या तिकडं. बरं. नाव माझ्या डोळ्यासमोर मला आत्ता आठवत नाही ते. तिकडे गेल्यानंतर थोडीशी आपण भिक्षा मागायची म्हणजे भीक मागायची थोडक्यात आणि जर तुम्हाला भीक मिळाली तर तुम्ही नशीबवान. म्हणजे देवाच्या दारात तुम्ही किती गर्भश्रीमंत याला शून्य किंमत आहे. हं, हं. तुम्ही परमेश्वराच्या दारात किती झुकून असताल. त्या म्हणजे तुमची व्हॅल्यू काय आहे, हे देव दाखवून देतो. मग तिथे गेल्यानंतर आपण थोडीशी भीक मागायची आणि भीक मागून जे तुम्हाला जर मिळालं तुमच्या जोळीत काय, तर मग तुम्ही खरे भाग्यवान. कारण तिकडची लोकं शक्यतो हे देत नाहीत. भिक्षा वगैरे असं देत नाहीत. त्यांना वाटलं ना, की ही व्यक्ती त्यातली आहे, धार्मिक आहे किंवा कृष्णाला मानणारे त्या लोकांना कळतं बरोबर ते भिक्षा देतात आपल्याला, नाहीतर बरं. देत नाहीत. मग ते भिक्षा मागायला गेल्यानंतर मला 4 चपात्या, थोडासा थोडी चटणी, एक ताकाची बाटली असं काही-काही मला मिळालं होतं. तर मला एवढा आनंद झाला, की अरे, आपण भीक मागितली आणि आपल्या झोळीत काही ना काहीतरी मिळालं म्हणजे ह्याच्यापेक्षा ब्रह्मानंद मला कुठलाच नव्हता. मग आपण कुठून आलोय काय ह्याला काही व्हॅल्यू नाहीये. पण देवाच्या दारात गेल्यानंतर तो जो आनंद म्हणजे नाही का, तिथून जे सुरुवात झाली. मग मी
कथा ऐकत गेले, म्हणजे नाही का, कृष्णाच्या सगळ्या कथा ऐकत गेले, विष्णूच्या कथा ऐकत गेले. त्यातनं मला ती आवड निर्माण झाली. मग असं बोलता-बोलता मी सगळ्या मैत्रिणींशी सगळं शेअर करते. माझी मैत्रीण आहे संगीत विशारद चंद्रभागा सातव, संगीत विशारद सुषमा, मोठी आई आमची. म्हणजे एक आमचं सांप्रदायिक फॅमिली आहे सगळी. आई माझी, माझ्या सगळ्या बहिणी, माझ्या नंदा, बरं. अक्का, ताई. आम्ही सगळेजण असं गप्पा मारत बसलो, माझ्या मोठ्या जाऊबाई. आम्ही सगळे गप्पा मारत बसलो, की मी माझे अनुभव शेअर करायचे. हं. तर ते करताना माझ्या मैत्रिणी म्हणल्या, की "तू प्रवचन खूप छान करू शकते आणि हळू-हळू तू कीर्तन पण करशील." तर ते बोलता आता जे अनुभव आपण शेअर करतो ना, मग त्यातनं त्या म्हणले, "काही नाही, आता हे जे येईल ना तुकाराम बीज, म्हणजे इथं गावामध्ये एक तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. त्या बीजेला तू प्रवचन करायचं." मग म्हटलं, "बापरे! मला जमेल का ते प्रवचन करायला?" "हो," म्हणले, "जमेल." मग मी स्टडी काहीच नाही, हार्डली 7-8 दिवसात बसलो मी 1 तास 18 मिनिटाचं प्रवचन केलं. म्हणजे सगळं देवावरती जे मला अनुभव आले ते हं, हं, हं. सत्य अनुभवावरती मग ते प्रवचन मी केलं. कविता लिहिण्यासाठी किंवा काही बोलण्यासाठी बऱ्यापैकी खूप साऱ्या वाचनाची हो, वाचनाची आवड आहे. आवश्यकता हो, असते. आपल्याला वाचनाची आवड आहे, तर आपण आवड आहे. कोणाला वाचता किंवा कुठल्या लेखकाची पुस्तकं वाचता किंवा थोडंसं जर याबद्दल सांगितलंत? हं. माझं तर सगळ्यात फेव्हरेट लेखक म्हणजे शिवाजी सावंत, ज्यांनी मृत्युंजय कादंबरी लिहिली. सगळ्यात पहिली कादंबरी मी मृत्युंजय वाचायला चालू केली. त्याच्यानंतर त्यांचीच चंद्रा वाचली. त्याच्यावरती एवढा नंतर तो मूव्ही आला. त्याच्यानंतर शिवाजीराव, त्यांचं पण मी आईवर त्यांचं प्रवचन नेहमी ऐकते. आणि त्याच्यानंतर शरद तांदळे ज्यांनी रावण लिहिलं, ते पण पुस्तक मी वाचले. तशा कादंबऱ्या आणि पुस्तकं मी ययाती वगैरे अशा भरपूर कादंबऱ्या वाचलेल्या आहेत. आपल्या आयुष्यातील आदर्श कोण आहेत किंवा आदर्श कोणाला मानता काय? माझ्यासाठी तर माझे आई-वडीलच आदर्श आहेत. बऱ्यापैकी पण हां. त्यात जर म्हणायचं झालं तर मग मी संगीतरत्न ह्या असतील आपल्या अ, लता मंगेशकर दीदी असतील आणि असे बरेच आहेत मोठे-मोठे. राजकीय क्षेत्रात वेगळे, सांप्रदायिक क्षेत्रात वेगळे. जर बऱ्यापैकी पाहिलं तरी माहेरची मंडळी आणि सासरची मंडळी जरी तुमची राजकारणामध्ये असली, तरी राजकारणामध्ये एक महिला येते म्हटल्यावरती काही अडचणी आल्या होत्या? किंवा तुम्ही स्वतः आलात, तर तुम्हाला काही अशा अडचणी जाणवल्या? खरं तर मला राजकारणात जायचंच नव्हतं. असं एक माझा अट्टास होता, की मी घरात बसून समाजकार्य करेन, पण राजकारण नको. असं मला वाटायचं. कारण आमच्या घरात सगळेच राजकारणात. हं. माझे मिस्टर, दीर, सासरे वगैरे सगळे राजकारणात. नंतर असा एक टप्पा आला, त्याच्यामुळे मला बाहेर पडावं लागलं. आमचे सासरे म्हटले, की "तू माझ्यासाठी, माझी शेवटची इच्छा आहे, की तू हे सरपंच पद लढावं." मग त्यांच्या इच्छेसाठी मी राजकारणात उतरले खरी आणि तिथून पुढे माझा प्रवास सुरू झाला. तुमच्या सासऱ्यांनी बऱ्याच वर्ष या ठिकाणी पोलीस पाटील असतील किंवा बाकीचा गाडा सांभाळला मी म्हणेल. हं. गावगाडा सांभाळला. अशी कोणती कामं आहेत का त्यांनी केलीत आणि त्याचा आज देखील लोकं उपभोग घेत आहेत, त्याचा फायदा लोकांना होतोय? खरं तर रावसाहेबांनी पोलीस पाटील असताना जे चोर होते, ते भोलाई माताच्या डोंगरावर एक गुफा आहे. त्या गुहेत लपून बसले होते आणि बऱ्याच महिने इथं वाघोलीमध्ये सगळ्या वाघोलीच्या आसपासच्या गावांमध्ये चोऱ्या व्हायच्या आणि ते चोर काही सापडत नव्हते. मग ते त्यांच्या बुलेटवरती असेच निघाले, की आता हे चोर कुठं सापडणार असे शोधण्याच्या भूमिकेने बाहेर पडले होते. त्याच्यानंतर त्यांना दूर दिसला भोलाई मातेच्या डोंगरावरती. त्या गुफेत त्यांना ते चोर सापडले. तेव्हा ते चोर आमच्या सासऱ्यांनी पकडून दिले. कुणाच्या जमिनी सोडव किंवा कुणाच्या शेतातल्या मालाला अ, मौल्यवान किंमत दे किंवा मग आपल्या शेतातून लोकांना धान्य वाटप असतील, हं. अशी बरीचशी कामं आमच्या सासऱ्यांनी तेव्हा केलेली आहेत. तुम्ही आता सध्या तुम्ही याच्या आधी सरपंच म्हणून निवडून लढली तुमच्या सासऱ्याच्या बोलण्यामुळे. हं. पण आता तुम्ही नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून आहात. प्रभाग क्रमांक 4 मधून. 3 मधनं. प्रभाग क्रमांक 3 मधून. हं. यामध्ये विकास कामं काय केली पाहिजेत आपण? याबद्दलचं काय आहे? किंवा विकास कामांची काय आवश्यकता आहे? खरं तर आत्ता बरीच वर्ष निवडणूक रखडली आहे. मला वाटतं 2025 पासून इलेक्शन लागलीच नाही कुठली. त्याच्यामुळं पदावरती कोणी नसल्यामुळं बरीचशी कामं रखडलेली आहेत. कामं तर केलीच पाहिजेत. भरपूर रस्त्याचे आहेत, ड्रेनेज आहे, लाईट आहे, पाणी आहे आणि बऱ्याचशा सगळ्यात मोठी समस्या म्हणजे लोकांच्या घरांची आहे. ज्याच्यावरती मग काहीतरी आराखडे, नकाशे पडलेत, घरं उठणार आहेत. अशा असंख्य समस्या आहेत आणि भरपूर पीडित समाज आहे, जो आपल्या कंप्लेंट गेल्यानंतर सांगतच असतो. त्याच्यावरती कामं केली पाहिजेत खरं.
वाघोलीमध्ये ट्रॅफिकचं प्रमाण खूप सर्वात जास्त आहे. याची काय कारणं वाटतात? ट्रॅफिकचं प्रमाण एक तर रस्ते छोटे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आणि ट्रॅफिकचे नियम लोकांनी पण पाळले पाहिजेत. जाणं-येणं वगैरे नाही का, मध्येच गाड्या म्हणजे इकडनं-तिकडनं सगळीकडनं कुठून पण कोणी पण गाड्या कशा पण घुसवतात, ते पण नियम समाजाने पण पाळले पाहिजेत. खरं तर आणि ट्रॅफिकची समस्या इतकी आहे, की पहिले 5 मिनिटाच्या अंतरावर जायला 5 मिनिटं लागायचे. आता 5 मिनिटाच्या अंतरावर जायला आम्हाला अर्धा पाऊण तास तरी लागतोच. म्हणजे इतकी खतरनाक समस्या आहे. आजपर्यंत आपण समाजासाठी काही कामं केली, त्याचं काही समाजासाठी काही योगदान दिलंय ते काय आहे? किंवा काय सांगाल का? खरं तर मी खूप कामं केलेली तुम्ही आहेत. मगाशी सांगितलत, की मी कधी जाहिरात करत नाही किंवा बोलून हं. दाखवत नाही. पण तरीही जर आता कुणाचं आम्ही बऱ्याच लोकांची लग्न केली आहेत. कुणाच्या दवाखान्याची बिलं कमी केली आहेत. कुणाचे घराशी संबंध असन किंवा घराच्या बांधकामासाठी असेल किंवा सांप्रदायिक क्षेत्रात असेल किंवा मंदिराला देणगी असेल. अ, विद्यार्थी घडवण्याच्या माध्यमातून त्यांच्या फी वगैरे असतील, तसंही असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगू नये, पण आमचं अ, अंत्यविधीच्या ह्याचं सुद्धा खाते, की ज्यांना कुणाची हे नसेल कॅपॅसिटी, की आपल्या अंत्यविधी सामान खरेदी करावं. तर असं सुद्धा आमचं खातं आहे, की आमच्या नावावरती तिथं लोकं सामान घेतात. खरं तर हे बोलू नये ॲक्चुअली, पण हं, आज ते आता तुम्ही बोलायला लावलं म्हणून बोलते. भरपूर असे आहेत. बऱ्यापैकी तुमचे सासरे असतील, त्यानंतर तुमचे मिस्टर असतील किंवा तुम्ही आत्ता किंवा अजून पुढे कोण. ही सगळी जी फळी पाठीमागून आली आहे राजकारणामध्ये किंवा सत्ता तुमच्या घरामध्येच होती मी असं म्हणेन. हां. पण यामध्ये प्रश्न असा याच्यामध्ये येतोय, की विरोधकांची भूमिका यावेळी काय असतं? म्हणजे सासऱ्यापासूनची सत्ता जर सातवांच्या घरी आहे, तर हं. विरोधक म्हणून याकडे आपण कसं पाहता? याचा कधी त्रास होतो का? कारण एक महिला म्हणून म्हणतोय, पुरुषांना खरं त्रास असं काही नाही आणि आमचं कुणीच विरोधक नाहीये. आता प्रत्येक माणूस हा राजकारणासाठी प्रत्येकाला असं वाटतं की नाही का आपण सत्तेत असावं. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने झटत असतो. आमचे दीर असतील मोठे माणिकराव सातव पाटील असतील, आप्पा नियोजन समिती सदस्य होते. म्हणजे माझे मिस्टर रावसाहेब. ह्यांनी प्रत्येकाला बरोबर घेऊन कामं केलेली आहेत. असं विरोधक असं कोणी मानलंच नाही कधी. कुठले मोठे-मोठे प्रकल्प किंवा कुठली कामं केलीत काही सांगू शकता त्या कामांबद्दल विकासाच्या? आता माणिकरावांनी तर पाण्याच्या प्रकल्पापासून कामं केलेली आहेत पहिली. कारण पहिल्या पाण्याच्या वगैरे खूप अडचणी. रस्ते वगैरे केलेले आहेत दादांनी. आप्पांनी त्यांच्या नियोजन समितीच्या फंडामधून रस्त्यांची कामं केलेली आहेत. आणि आत्ता पण कोरोनाच्या काळामध्ये आम्ही अ, भरपूर लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे. म्हणजे करोना सुरू झाल्यापासून जे आम्ही बाहेर होतो, ते शेवटपर्यंत आम्ही बाहेर होतो. आम्ही घरात काही थांबलोच नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला कधी कोरोना पण नाही आला. बिना मास्कचे तुम्ही फिरत होते. मला सगळे फोन करून सांगायचे, "मास्क मास्क लावा, मास्क लावा." शेवटी मास्कवर बंदी आली ना, म्हणजे मास्कवर हे आलं ना, की लावलाच पाहिजेत. तेव्हा मी मास्क लावला, नाहीतर बिना मास्कचे मी बरोबर. संपूर्ण कोरोना फिरत होते. आपल्या प्रभागात काय कामं म्हणजे तुम्ही सांगितलं की ड्रेनेज असेल, लाईट असेल, रस्ते असेल, पण याच्या व्यतिरिक्त काही कामांची आवश्यकता आहे किंवा ती कशा पद्धतीनं किंवा विजन घेऊन काय स्वच्छता, उतरतायत? स्वच्छता. स्वच्छतेची खूप गरज आहे. हो. सगळीकडं आता जिकडं आता मी फिरतीये, प्रभाग क्रमांक 3 मधून बऱ्याच ठिकाणी जाते. मला स्वतःलाच खूप स्वच्छतेची आवड आहे. त्याच्यामुळे मी जर बघितलं तर मी सगळ्यात पहिले सांगेल की स्वच्छता. कारण स्वच्छता केली तर मग ते डास, जंतू बसून रोगराई काही वाढत नाही. पाणी, ड्रेनेज लाईन ह्या सगळ्या झाकून-पाकून पाहिजेत. हे खूप गरजेचं आहे. कचरा उचलणं किंवा सुका कचरा, ओला कचरा वेगळा काढणं हे खरं तर प्रत्येकाने केलं पाहिजेत. मग ते कचऱ्याचे ढीगच्या ढीग असे मोठे-मोठे ढीग लागलेले आहेत सगळ्या बाजूनी रस्त्याच्या. ते उचलले पाहिजेत. त्याच्यावर औषध फवारणी केली पाहिजेत. स्वच्छताकडं प्रामुख्याने लक्ष दिलं लक्ष पाहिजे. दिलं पाहिजे. कारण त्याच्यावरच आरोग्य अवलंबून आहे मेन. बऱ्यापैकी नगरसेवक म्हटलं तर एक ग्राउंड लेव्हलचा व्यक्ती आहे, जो शासन आणि नागरिक यांच्यामधला दुवा समन्वय साधण्यासाठीचा व्यक्ती आहे. काही जर घराणं आपलं असेल किंवा जर काही काम असतील, तर तो नगरसेवक सांगून नगरसेवक त्याची पूर्तता करतात. अशा वेळी काही ग्राउंड लेव्हलला गैरसमज होतात, तर यावेळी आपण कसं हाताळता? शांतपणे हाताळायचं. असे होतात. हां. प्रश्न समजून घ्यायचा पहिला. हं, हं. अग्रेसिव्हली सोडवण्यापेक्षा शांततेत, प्रेमात सगळे प्रश्न सुटू शकतात. बऱ्यापैकी तुम्ही समाजकार्यामध्ये याआधी देखील काम केलंय. घरचे जरी राजकारणामध्ये असले, तरी तुम्ही म्हटलं होतात, की मला राजकारणामध्ये यायचं नाहीये, पण काही कारणामुळं मला यावं लागलं. तो भाग वेगळा झाला.
याआधी देखील समाजात कार्य करत असताना आपण देखील काम करत होता, पण त्या लोकांची जर एखादी समस्या असेल, ती पूर्ण झाली नाही, तर अशा वेळी आपल्या मनामध्ये काय मी पहिल्यांदा समजून घेईल आणि त्याचा पाठपुरावा करेल पूर्ण करण्याचा. कारण मी सांगतानाच आप्पांना म्हटलं होतं, "तुम्ही मला राजकारणात बाहेर काढताय." हे अगदी सत्य आहे. मी त्यांना बोलले होते, बरं, की जर एखादी व्यक्ती काम घेऊन आली आणि तिचं काम नाही केलं, तर तुमचं आणि माझं भांडण होणार. कारण माणूस जर काम घेऊन आला, तरी त्याचं फुल ना फुलाची पाकळी, हे काम झालंच पाहिजे, तर तुम्ही मला बाहेर काढा, नाहीतर मला बाहेर नका काढू. मग मी पाठपुरावा करून ते काम पूर्ण करायचा प्रयत्नच करणार. आज आपण ही जी चर्चा केली आहे, तर या चर्चेच्या माध्यमातून नागरिकांना किंवा प्रभाग क्रमांक 3 मधल्या नागरिकांना, बाकी लोकांना काय आव्हान कराल? आव्हान जर म्हणायचं झालं तर समाजसेवा तर मी पहिल्यापासून करत आलेली आहे. सगळ्यांच्या सुखदुःखात कायम सहभागी झालेली आहे. लोकांचे प्रत्येक प्रश्न मग ते अ, राजकीय असू देत, जमिनीचे असू देत, दवाखान्याचे असू देत किंवा कुठलेही जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. पण काही प्रश्न असे असतात, की ते सत्तेत असल्याशिवाय आपण सोडवू शकत नाही. मग ते सत्तेचं जर आपल्याला अ, एकदा पद लागलं, की त्यासाठी आपण त्यांच्यासाठी लढू शकतो. त्यांची कामं ती पूर्ण करू शकतो. त्यासाठी खुर्चीवर बसणं गरजेचं आहे. आणि जर मी सत्तेवरती आले, तर त्यांचे जे पेंडिंग प्रश्न आहेत, मग ते घरं नावं करण्याचं असू देत किंवा असे बरेच प्रश्न आहेत गोरगरिबांचे, ते सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. हेच आवाहन करू शकते. नक्कीच. तुम्ही देखील आमच्यावरती चर्चा केलीत, वेळ दिलात. त्याबद्दल मी हॅशटॅग वैयक्तिककडनं, आमच्या टीमकडनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद देईल. हं. आपण इथपर्यंत ही चर्चा पाहिली आहे, तर तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, की आमची चर्चा कशी होती, प्रश्न कसे होते आणि त्याच्यावरती उत्तरं कशा पद्धतीने दिली आहेत. वेगवेगळी प्रश्न होती. जर एक पाहिलं तर एक दोन्हीकडचा देखील वारसा राजकीय आहे. त्यानंतर आपण आपल्या आईकडनं एक थोडीशी धार्मिक एक जोड मिळाली. त्याच्यानंतर स्वतःच वेगवेगळ्या विषयावरती काम केलं. वेगवेगळे विषय देखील हाताळले आणि समाजासाठी देखील काम केलं. याआधी देखील त्यांनी एक निवडणूक लढवली आहे, ती सरपंचाची. त्यांनी देखील या चर्चेच्या माध्यमातून सांगितलं, आपण देखील ऐकलंत. त्यानंतर आता सध्या प्रभाग क्रमांक 3 मधून त्या उमेदवार आहेत. त्यांचं असं मत आहे, की जर आपण एखाद्या पदावरती असू, तर आपण त्या एखाद्या गोष्टीला जर एखादी समस्या असेल, तर त्याला चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो. ही भूमिका घेऊन त्या राजकारणामध्ये आल्यात आणि त्या या निवडणुकीला सामोरं जात आहेत. तुम्हाला देखील आमच्याकडनं शुभेच्छा आणि ही धन्यवाद. चर्चा इथे संपतो. धन्यवाद. नमस्कार, मी मीना काकी संजयप्पा सातव पाटील. मी माझ्या कामाचा आरसा नसून तुमच्या विश्वासाचं प्रतिबिंब ठरण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. रामकृष्ण हरी.